नमस्कार मंडळी, चला तर आपण आज एकदम झटपट सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर पीठ भिजवताना अजिबात यामध्ये हळद वगैरे वापरलेली नाही आणि पुरणसुद्धा एकदम झटपट तयार होतं। पोळी एकदम गुबगुबीत अशी फुगते आणि एकदम मऊ लुसलुशीत सुद्धा होते। तर बघू शकता पोळी एकदम मस्त झालेली आहे आणि ही पोळी 2 दिवस एकदम मऊ लुसलुशीतच राहते। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपी बनवूया। तर इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे, 1 कप भरून मी इथे डाळ घेतलेली आहे। तर आता तिला पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। धुतल्यावर आपल्याला लगेच कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे ही डाळ। तर 1 कपाचं माप घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्याही वाटीचं किंवा ग्लासने सुद्धा मोजून घेऊ शकता। तर आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकून घेतली। यामध्ये मी 1 तांब्या भरून पाणी टाकून घेतलं, कारण मला इथे आमटी बनवायची होती, येळवणी जास्त निघण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे जास्त। तर आता बघू शकता डाळ मस्त शिजलेली आहे, 5 शिट्ट्या करून घेतल्या। आता येळवणी बाजूला केलं आणि या डाळ सुद्धा एका साईडला केलेली आहे। आता एका कढईमध्ये टाकून घेतली। जेवढी डाळ घेतली तेवढाच इथे गूळ वापरायचा आहे। तर इथे 1 चमचा मी इलायची पावडर आणि अर्धा चमचा इथे जायफळ पावडर घेतलेली आहे। दोन्ही या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। याचं पुरण आपल्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर आता इथे गुळाचं पाणी तयार होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला अजिबात घाबरायचं काम नाही, कारण हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे डाळ अशी मस्त परतून घ्यायची आहे। तर बघू शकता आता मिश्रण इथं पातळ झालेलं आहे। आता सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता आहे। चला तर मग 5 मिनिटं आपण याला असं शिजवून घेणार आहोत। तर बघू शकता मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे, यामध्ये उलटणं किंवा चमचा जर ठेवला तर अगदी उभा राहतो। यावरून समजायचं की आपलं पुरण एकदम मस्त झालेलं आहे। एका चाळणीमध्ये ओतून घेतलं पुरणाच्या, गरमागरमच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। पुरण तयार झालं तर आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना, ते पीठ मी इथे अर्धा तास अगोदरच मळून ठेवलेलं होतं। चला तर मग आता त्या पिठाच्या आपण लगेच पोळ्या बनवायला घेऊया। तर इथे पिठामध्ये अजिबात हळद नाही, आपण चपातीसाठी जे पीठ मळतो ना तेच पीठ इथे घेतलेलं आहे। फक्त थोडंसं पातळ आहे, जास्त घट्ट पीठ नसावं पोळीसाठी, एकदम असं मऊ लुसलुशीत पीठ म्हणतो आपण त्या पद्धतीचं पीठ असावं। चला तर पुरणसुद्धा तयार झालेलं आहे। तर पुरण आपण जेवढा उंडा घेतला तेवढंच पुरण भरायचं, दाबून भरायचं आहे, म्हणजे पोळीसुद्धा मस्त गुबगुबीत अशी फुगते आणि मऊसुद्धा होते। चला तर लगेच यामध्ये पुरण भरून घेतलं, एक्स्ट्राचा भाग जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि मस्त गोल आकार देऊन इथे पोळी लाटून घ्यायची आहे। अलगद हाताने पोळी लाटायची, म्हणजे पोळी एकदम मस्त तयार होते, अजिबात फुटत नाही। तर पीठ जास्त पातळ नसावं, पुरण जास्त पातळ नसावं, दोन्ही मीडियम असेल तर पोळी एकदम मस्त तयार होते। तर चपातीच्या पिठापासून मी अजिबात पोळीसाठी पीठ भिजवलेलं नाही, हे चपातीचं पीठ जे असतं त्यापासूनच मी इथे पोळ्या बनवत आहे। चला तर मग अलगद हाताने दोन्ही साईडने आलटून पलटून आपण ही पोळी लाटून घेणार आहोत। पुरण जर घट्ट असेल तरीसुद्धा चालेल, परंतु पातळ जर पुरण झालं तर पोळी अजिबात लाटता येणार नाही। चला तर मग आता आलटून पलटून पीठ थोडंसं लावायचं आहे, जास्त पिठाचा वापर करू नका, थोड्या प्रमाणामध्ये पीठ लावायचं जर चिटकत असेल तर, आणि पोळी मस्त लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना फक्त कडा ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत। चला तर मस्त इथे एकदम पातळसर अशी पोळी लाटून झालेली आहे, बघू शकता अजिबात फुटलेली नाही, पुरणसुद्धा बाहेर आलेलं नाही। अगदी अलगद हाताने पोळी लाटली की एकदम मस्त अशा पोळ्या तयार होतात। तर अशा पद्धतीच्या पोळ्या नक्की बनवून बघा। पुरणसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने पुरण बनवलेलं आहे। अजिबात या पोळ्या ज्या आहेत त्या फुटलेल्या नाही, एकदम परफेक्ट पुरण झालेलं आहे आणि पीठसुद्धा छान असं भिजलं गेलेलं आहे। जास्त घट्ट पीठ मळू नका, चपातीसाठी जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर मळलं तरी देखील चालणार आहे। चला तर मग इथे पोळी लाटून झाली, गॅसवर तवा ठेवून घेतला, थोडंसं तूप टाकून घ्यायचं, गरम झालेला आहे तवा। आता यावरती लगेच पोळी टाकून घ्यायची आणि मस्त अशी थोडीशी फुगायला बुडबुडे यायला लागले किंवा अशी फुगायला लागली की लगेच दुसऱ्याही साईडने पलटून घ्यायची। अगोदर अशा पद्धतीने हाताने याला थोडंसं हलवून घ्यायचं। तर बघू शकता पोळी इथे पलटून टाकलेली आहे, पोळी अजिबात फुटलेली नाही, बघू शकता तुम्ही एकदम गुबगुबीत अशी टम्म फुगलेली पुरणपोळी खूपच मऊ लुसलुशीत झालेली आहे। तर अशा पद्धतीची पुरणपोळी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। चला तर पोळी दुसऱ्याही साईडने पलटून घेतली। इथे तेलाचा वापर न करता मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे घरचं। तर पोळी त्यामुळे सुगंधित लागतेच आणि चवसुद्धा मस्त लागते। मस्त चमच्याने सगळीकडे पांगून घेतलं, दुसऱ्याही साईडने पलटून टाकली पुन्हा। आता दुसऱ्या साईडने सुद्धा तूप लावून घ्यायचं। तर बघू शकता काय मस्त अशी गुबगुबीत ही पुरणपोळी फुगलेली आहे। चला तर मग दोन्ही साईडने हिला मस्त आपण छान असं भाजून घेणार आहोत। तर काय टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे।
तर दोन्ही साईडने मस्त तूप लावायचं आणि पुरणाची पोळी मस्त भाजून घ्यायची आहे खरपूस. थोडीशी खरपूस असेल तर दुधासोबत खूप मस्त लागते. चला तर इथे पोळी मस्त भाजून झालेली आहे. आता दुसरी पोळी मी याच पद्धतीने लाटून आणि भाजून घेणार आहे. सगळ्या पोळ्या याच पद्धतीने फुगलेल्या आहेत, खूपच मस्त झालेल्या आहेत. पिठामध्ये अजिबात हळद टाकायची गरज पडत नाही, तर त्यामुळे पोळ्या ह्या कडक होऊ शकतात. रंग जरी चांगला येत असेल तर परंतु कडक होतात. चल दुसरी पोळी इथे मी टाकून घेतली. मस्त हिला टम्म बघू शकता किती मस्त आलेली आहे, एकदम टम्म फुगलेली आहे. एकदम मऊ लुसलुशीत त्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा. इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि झटपट सोप्या पद्धतीने पुरणाच्या पोळ्या कशा बनवायच्या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या पद्धतीच्या पुरणाच्या पोळ्या नक्की बनवून बघा. तर कितीही प्रमाणामध्ये पुरण असोत, पोळ्या एकदम मस्त अशा तयार होणार आहेत. चला तर पुरणाच्या पोळ्या इथे भाजून तयार झालेल्या आहे मस्त अशा. आता यासोबत मी तूप घेतलेलं आहे आणि दुधासोबत ही पोळी खूपच मस्त लागलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.